बातमी पुण्यातून आहे. पुण्यात बापाकडून मुलाची हत्या करण्यात आली. माळवाडी परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. श्रावणात मुलानं मटण मागितल्यानं पिता पुत्रामध्ये वाद निर्माण झाला. या वादातून वडिलांनी मुलाची हत्या केली. पिंपरी चिंचवड उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेची आत्महत्या. शिल्पा गवारे असं या विवाहितेचा मृत्यू झालाय. हुंडाबळी प्रकरणानं शहर पुन्हा एकदा हादरलंय. जर सुसाईड करायचं असतं तर दरवाजा उघडा ठेवला नसता. हे रेकॉर्डवरती दरवाजा उघडा ठेवून सुसाईड करेल का? मी आजपर्यंत तरी ऐकलंय का असं? आपण कधी कुठल्याच गोष्टीत ऐकलेलं नाही. मला तर शंका आहे की सासू सासरा आणि नवरा यांनी गाई घातपात केल्याची शंका मला या ठिकाणी वाटते. त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्याच्यावरती चौकशी चांगली करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमच्या कलाटेक परिवाराची विनंती आहे. मीरा रोडमध्ये पत्रकार महिलेला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शेजाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा या पत्रकार महिलेचा आरोप आहे. काशीमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेना आणि भाजपमध्ये वाद. पाण्याच्या मुद्द्यावरून खरं तर मनपाच्या बैठकीत गदारोळ पाहायला मिळालाय. चंद्रकांत खैरेंमुळे योजना रखडल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप आहे. गंडक नदीचा पूर ओसरलाय. महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. बिहारवरील पुराचा धोका सध्या टळलाय. परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईनं लक्ष आहे. जो कल जो बाढ़ आई थी नेपाल में, तो उसका जो नतीजा आप देख सकते हो. ये क्या बह के आया है क्या? ये बह के आया था. अच्छा, ये जो बड़े बड़े जो आपको जो पेड़ और पेड़ की डालियां जो नजर आ रही है, ये सारी कल जो बाढ़ में टोटल ये बह के आई है. और ये अभी गंडक जो नदी है उसका ये दृश्य है. और ये जो है ये जंगल के साइड में पूरा ये इंडिया है. और ये जो है आपको पहाड़ जो नजर आ रहा है पूरा वो नेपाल के अंदर है. और ये देख सकते हो आप कितनी बड़ी बड़ी डालियां और बड़े बड़े पेड़ यहाँ पे कल बह के आए हैं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.